सातारा जिल्ह्यातील परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील बनली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मोठ्या प्रमाणावर आजी माजी सैनिकांचा जमाव एकत्र आलाय। सैनिक निषेध मोर्चा काढण्यात आलाय। परिसरात तणावपूर्ण वातावरण असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। चितळी गाव तालुका खटाव येथील माजी सैनिक रणजित निकम यांची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून माजी सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज हा निषेध मोर्चा काढण्यात आला। 18 तारखेला ज्या 5 कैद्यांनी जे मारहाण केली पूर्व वैमानिकासाठी माझ्या भावावरती, त्यांनी जे हे कार्य केले हे गलत केलेलं आहे आणि पाठीमागच्या पूर्व वैमानिकातून हे पण काही जातीय वगैरे दुश्मनी वगैरे नाही, काही गाव लेवलचंच प्रकरण होतं, हे काही घरगुती काही नव्हतं। आणि जर आपण सामाजिक कार्यासाठी जे आपण पुढाकार घेतो, ह्या पुढाकारासाठी जर हा निर्णय होत असेल तर हा पूर्ण गलत निर्णय आहे आणि ह्या निर्णयाला कोर्टाने जास्तीत जास्त सजा द्यावी ही माझी विनंती आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती लवकरात लवकर द्यावी ही माझी विनंती आहे। आणि राहिलेला एक भरत शशिकांत पवार हा जो कैदी आहे त्याला तुर्तास लवकरात लवकर होते एवढी लवकरात लवकर त्याला कैद करावी। आणि ह्या घटनेसाठी ज्यांनी पण सहाय्य केले, असं आउटसाईडने ज्यांनी बी कॉन्टॅक्ट करून हा कुठे आहे रणजित निकम, कुठं पोहोचला काय, ज्यांनी बी इन्क्वायरी केली त्यांच्यावरती सुद्धा सक्त गुन्हे दाखल झाला पाहिजे। आणि याच्यानंतर मी जेव्हा रिटर्न माझ्या ड्युटीसाठी जॉईन होईन त्यावेळेला जर माझ्या परिवारासाठी आणि माझे आई वडील आणि वहिनी आहेत त्यांच्यावर जर काय अमानुष अत्याचार झाले तर याला जिम्मेदार कोण? माझी सैनिक आणि सैनिक असताना जर डोळ्यात पाणी येत असेल सैनिकाच्या तर कोण जिम्मेदार आहे? निवेदन आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी। आमच्या हात सरकारने बांधले गेलेले आहेत, नाहीतर मी सुद्धा काहीतरी केली असती प्रतिकार। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून शहरातील राजकारण तापले। सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होतं, मात्र या ठिकाणी भाजपनं ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला महापौर केल्यानं मराठा समाजानं या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आंदोलनाचा इशारा दिलाय। रक्तानं पत्र लिहिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज मुंडण आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आलाय। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा स्पष्ट इशारा राम जाधव यांनी दिलाय। रक्तानं लिहिलेलं पत्र आणि त्यानंतरचं मुंडण आंदोलन यामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात नव्या वादळाची चाहूल लागले। महापौर निवडीचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे। नागपूर महानगरपालिकेत महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। यापूर्वी महापौर आणि उपमहापौर पदांवर महिलांची नियुक्ती केल्यानंतर आता स्थायी समिती, परिवहन समितीसह सर्व 10 प्रमुख समित्यांचं नेतृत्वही महिलांकडे सोपवण्यात आलंय। भारतीय जनता पक्षानं महिलांच्या नेतृत्व क्षमतेवर विश्वास दाखवत हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय। नागपूरला संघभूमी म्हणून ओळख असल्यानं इथून दिलेला संदेश राज्यभर सकारात्मक परिणाम करेल असा विश्वास व्यक्त होतोय। महिलांना केवळ पद नव्हे तर सक्षम नेतृत्वाची संधी देणं हा निर्णयामागील उद्देश असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। हे खरं आहे की आजची घटना नागपूर महानगरपालिकेमध्ये जी म्हणजे थोड्या मागील काळात आपल्याला माहिती आहे की महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी महिला, महापौरांचं तर बरं ठीक आरक्षण असतं पण उपमहापौरही महिला दिल्या होत्या आणि त्यानंतर हा देखील निर्णय जवळपास तेव्हाच झालेला होता की स्टँडिंग जे महत्त्वाची समिती आहे परिवहन आणि त्याही सोबत ज्या बाकीच्या सगळ्या 10 समित्या, या सर्व समित्यांमध्ये महिलांच्या हाती नेतृत्व दिलं गेलं आहे। भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हेच हे काम करू शकते, हे निश्चित खरं आहे। कारण या ठिकाणी जे आपल्याला माहिती आहे की नागपूरमधून नागपूर संघभूमी आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे काही ध्येय धोरण असेल ते या ठिकाणाहून प्रेषित करण्याचं काम देखील निश्चितपणे होतं। तर या शहरातून हा निर्णय जाणार आहे जो नेतृत्वाने विश्वास महिलांच्यावर दाखवलेला आहे। एकीकडे विश्वास आहे आणि दुसरीकडे तो विश्वास म्हणजे फक्त विश्वास नाही, त्या खंबीर व्हाव्या, त्या
ताकदवर व्हाव्या, त्यांनी नेतृत्व करावं, हा जो विषय आहे की त्या नेतृत्व तसेही करतात आहे, पण त्यांना आता चांगल्या प्रकारचं प्रत्यक्षात नेतृत्व करण्याची संधी आणि त्यातून त्यांचा विकास स्वतःचा नव्हे तर समाजासाठी जे काम करू शकतील त्या चांगलं काम करण्यासाठीचा जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकला आहे, आम्ही सगळ्या मिळून हे शहर पुढे नेण्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी अतिशय आग्रहाने प्रयत्नशील असणार आहोत. मी आपल्याला आणखी पुन्हा एकच म्हणेल की आतापर्यंत सगळे निर्णय जे झाले ते निश्चित झाले, चांगले निर्णय होतील, पण महिलांच्या हाती जेव्हा काम आहे म्हणजे नेतृत्व आहे त्यावेळी निर्णय होताना संवेदनाचा देखील निश्चितपणे अधिक महत्त्वाचा वाटा असणार आहे. ऑपरेशन सिंदूर सोबत जोडण्यात येत आहे. याला जर बघितलं गेलं तर काही नगरसेवकांच्या प्रतिक्रिया आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पद्धतीने महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आलं त्याच पद्धतीने महापालिकेने हा पुढाकार घेतला. ही उत्तम स्थितीची गोष्ट आहे. एका चांगल्या गोष्टीशी जर तुलना होत असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुन्हा होणार आहे. चांगला निर्णय महिला घेऊ शकतात हे देखील त्या निमित्ताने जे आपण म्हटलं त्या अर्थाने देखील पुन्हा एक वेळा सिद्ध होत आहे. हे चांगलं आहे की काही लोक जर त्यासाठी जोडून पाहत असतील तर निश्चित स्वागतार्ह आहे. काँग्रेसकडे सुद्धा आव्हान केलं होतं. काँग्रेस म्हणजे इतर सगळे जे नेते आहे, गटनेते आहे, त्यांनाही आम्ही विनंती करू शकतो की एक मेसेज देण्याचा आपण शहर या नात्याने, पक्ष या नात्याने निश्चित आम्ही ते केलं आहे, पण शहर या नात्याने सुद्धा आपण जर असं केलं तर निश्चितपणे महिलांसाठी ते अधिक चांगलं होईल असं आम्हाला वाटतं. आम्ही ते कन्वे करण्याचा प्रयत्न केला, विनंती केली. एरवी निर्णय करणं हा पक्षांचे प्रत्येक त्या पक्षाचे ध्येय धोरण जे असतील ते ठरवणं हा त्यांचा विषय असू शकतो. काँग्रेसच्या नगरसेवकांनी कुठेतरी स्वच्छता दूताचा जो आहे वेश धारण करून आले ते त्यांना सभागृहात परवानगी नाकारली. त्यांनी म्हटलं की या सगळ्या गोष्टीसोबत स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपण स्वच्छतेकडे लक्ष निश्चितपणे देणार आहे आणि सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की अंबाझरीचा विषय असो, आपण कामही सुरू केलेलं आहे. इतवारी आणि जिथे दाटीचा गर्दीचा जो मार्केटचा एरिया आहे त्या ठिकाणी रात्रकालीन सफाईचा म्हणजे सफाईच्या स्वच्छतेच्या विषयाने काम सुरू केलेलं आहे. फक्त एवढंच आहे की आज घडीला आजची सभा ही विशेष सभा होती, त्यामुळे समोर येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ते देखील विषय होणार आहे, पण विषय होण्याच्या पूर्वी काम सुरू केलेलं आहे हे देखील तितकंच करायचं. जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल झालेत. मात्र ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता भासताना दिसते. लांजा तालुक्यात गॅस बुकिंग करून देखील सिलेंडर मिळण्यास मोठा विलंब लागतोय. बुकिंग करून देखील सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटतायत. कोकणात शिमगोत्सव विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशातच घरगुती या महत्त्वाच्या घटकाच्या कमतरतेमुळे नागरिकांचा हिरमोड होताना दिसतोय. आता कोकणामध्ये होळी हा आपला सर्वात हिंदूंचा मोठा सण आलेला असून आज कोकणामध्ये मुंबईवरून हे सर्व पै पाहुणे येतात. परंतु आता लांजा शहरामध्ये गॅसचा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुटवडा चालू आहे की गेले एकदा नंबर लावला तर 10 दिवस सिलेंडर येत नाही. ज्याच्याकडे सिंगल सिलेंडर आहे त्यांची तर एवढे हाल होते की सिलेंडर संपल्यानंतर ते दुकानात आल्यानंतर त्यांना दिवस ताटकत बसावं लागतं, तरी सिलेंडर भेटत नाही. तरी यासाठी शासनाने होळी या सणाचं गांभीर्य लक्षात घेऊन लांजा शहरातील जनतेला गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार नाही किंवा गॅस सहजासहजी उपलब्ध होईल अशी प्रशासनाने व्यवस्था करून कोकणवासियांना गॅस लगेच मिळेल याची व्यवस्था करावी अशी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं विनंती करतो. आणि जर गॅस सिलेंडर वेळेवर आणि मोठ्या प्रमाणात नाही मिळाला, वेळेत नाही मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन गॅस एजन्सीच्या विरोधात करणार आहोत. मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनांच्या वतीनं अकोले तालुक्यातून अहिल्यानगरकडे लॉंग मार्च म्हणजेच लाल वादळ निघाले. या मार्चमध्ये हजारो श्रमिक सहभागी झालेत. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले करत आहेत. किसान सभा और CITU की तरफ से अहिल्यानगर जिले में जो लॉन्ग मार्च राजूर से 148 किलोमीटर का हम आयोजित कर रहे हैं, उसकी शुरुआत हो रही है. हजारों की तादाद में लोग इसमें जुटेंगे और चलेंगे, लेकिन हमारी मांगे मानने से पहले ही पुलिस की दड़बशाही शुरू कर दी गई है. अभी हमें नोटिस बजाई गई है कि आप पे कार्रवाई की जाएगी. हर प्रकार की कार्रवाई के लिए हम तैयार हैं, लेकिन किसी भी हालत में ये लॉन्ग मार्च नहीं रुकेगा. राजूर से हम चलेंगे. हम फॉरेस्ट राइट एक्ट की मांग कर रहे हैं. उसी के साथ जो मध्याह्न भोजन के कर्मचारी है
उनको सही वेतन मिले, ये हमारी मांग है। जो आरोग्य कर्मचारी है, पीटीएल है, उनको ठीक से दाम मिले उनके मेहनत के, ये मांग हम कर रहे हैं। उसी के साथ आदिवासी किसानों की मांग हमने उठाई है। आंगनवाड़ी कर्मचारी है, ग्राम पंचायत कर्मचारी है, बांधकाम कामगार, कंस्ट्रक्शन वर्कर जो है, उनकी मांग हम उठाए हुए हैं। सरकार हमसे एक और बातचीत की पेशकश कर रही है, दूसरी ओर इस प्रकार से हमें नोटिस बजा के कार्रवाई की धमकियां दी जा रही है, लेकिन हम रुकने वाले नहीं है। ये लाल झंडा आगे जाएगा और ये लॉन्ग मार्च होगा। या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।